प्रियंका नाईक दुरेज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर हे हे मिश्रण बघा, मिश्रण म्हणजे अगोदर असं ठरलं नव्हतं की व्हिडिओ टाकायचा असा, तर मग हे सर्व मिक्स केल्यावर मला असं वाटलं की तुम्हाला ही रेसिपी शेअर करावी, म्हणून यात मी एक कांदा घेतला आहे उभा चिरून, हा मीडियम कांदा आहे, हा एक कांदा घेतला आहे, एक टोमॅटो घेतला आहे मध्यम, आणि एक बटाटा घेतला आहे, आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, त्या अशा बारीक चिरून घेतल्या आहेत। आणि त्यात आता सर्व आपण पीठ टाकूया। तर ही अर्धा वाटी भाकरीचं पीठ, भाकरीचं म्हणजे तांदूळ आणि नाचणीचं मिक्स असं पीठ आहे, ते अर्धा वाटी। ही अर्धा वाटी आपलं चपातीचं गव्हाचं पीठ, ही अर्धी वाटी चकलीचं पीठ। आता माझ्याकडे आहे म्हणून आपल्याकडे जेवढे पिठं असतील ना तेवढी टाकायची। तर हे चकलीचं पीठ अर्धी वाटी, हे बेसन 1 वाटी, आणि आता माझ्याकडे कुळीत पिठाचं पीठ नाही आहे, संपलेलं आहे, ते पण मी टाकते। तर तुमच्याकडे असेल तर त्यात मिक्स करा। हा तिखा लाल आहे, एव्हरेस्टचा तिखा लाल 2 चमचे। हा आपला भाजका मसाला तो 2 चमचे, पाव चमचा हळद, हा किचन किंग मसाला, धना पावडर अर्धा चमचा, हे जिरं 1 चमचा, हा ओवा 1 चमचा, ही कसुरी मेथी, चवीप्रमाणे मीठ। आता हे सर्व मिश्रण मिक्स करून घेऊया। यात तुम्हाला आवडणाऱ्या भाज्या टाकू शकता, शिमला मिर्च, तुम्हाला ज्या भाज्या आवडतील त्या यात टाकू शकता, कोथिंबीर जे अवेलेबल असेल। अशा पद्धतीने सर्व साहित्य मिक्स करून घेतले आणि आता गॅस पेटवून घेतला आहे, गॅसवर तवा ठेवला आहे। आता तव्यावर तेल टाकून घेऊया। ते बघा तेल तापलं आहे। आता हा एक डाव भरून त्यात तसं टाकून पसरवून घ्यायचं। काही बरीचशी लोक असं थापून करतात, पण आमच्या घरी माझ्या मुलांना अशा पद्धतीने केलेलंच थालीपीठ आवडतं, म्हणून मी अशा पद्धतीने करते, व तुम्ही अशा पद्धतीने करून बघा। असे नरम सॉफ्ट होतात आणि टेस्टी पण लागतात। आता थंडीचे दिवस आहेत, तर आहारात तिळाचा समावेश करावा, कारण तीळ हे उष्णतावर्धक आहेत व कॅल्शियम ही तिळातून मिळतं, म्हणून तीळ टाकून टेस्ट ही चांगली लागते आणि आरोग्यासाठीही चांगले आहेत, म्हणून तीळ टाकून बनवा। पलटवल्यावर असं कढीच्यानं असं दाबून दाबून थोडं पातळ करायचं। पद्धतीने आलटून पालटून हे थालीपीठ भाजून घ्यायचं। मग अशी तुम्हाला तेल जास्त दिसत होतं, तर मग मी अर्धा चमचा परत ते मिश्रण त्यात टाकलं आणि असं पसरून घेतलं। तर आता बघा, आता तुम्हाला ऑइल दिसतंय का जास्त? आपली थालीपीठं तयार झालेली आहेत, दही बरोबर, सॉस बरोबर, शेजवान चटणी बरोबर मस्त लागतात। तर अशी माझ्या पद्धतीने करून बघा, व आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब